नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बुधवार दिनांक 20 डिसेंबर 2023 साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण आणखीन एका सेगमेंटचा समावेश केलेला आहे आणि त्या सेगमेंटचं नाव आहे स्मार्ट टिप सेगमेंट. आपल्यापैकी जे सदस्य पूर्वीपासून आपली ही व्हिडिओ सिरीज बघतायत त्यांना माहिती असेल की पूर्वी देखील आपण व्हिडिओमध्ये स्मार्ट टिप या सेगमेंटचा आपण समावेश करत होतो. आजच्या या स्मार्ट टिप मध्ये मी तुम्हाला कुठल्या प्रश्नाची उत्तर देणार आहे किंवा कोणती स्मार्ट टिप देणार आहे तर ते मी तुम्हाला आता थोडक्यात सांगतो, म्हणजे तुम्ही आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पूर्ण बघाल. आणि ती स्मार्ट टिप असणार आहे की आपल्यापैकी बऱ्याच जणांना आता सगळ्यात मोठा यक्ष प्रश्न जो आहे तो आहे की मार्केटमध्ये आता भरपूर तेजी झालेली आहे, आता आणखीन तेजी होणार आहे का आता प्रॉफिट बुकिंग येणार आहे. कारण मागचे 2 दिवस मार्केटमध्ये आपल्याला व्होलॅटिलिटी बघायला मिळते आणि अशा वेळेला आपल्या मनामध्ये हा प्रश्न अतिशय स्वाभाविक आहे. याचं कारण असं आहे की आपल्यापैकी बऱ्याच जणांकडे म्युच्युअल फंड किंवा डीमॅट अकाउंटमध्ये पोर्टफोलिओ आहे आणि ह्या पोर्टफोलिओमध्ये खूप चांगलं प्रॉफिट झालेलं आहे. मग अशा वेळेला ते प्रॉफिट बुक करायचं का आणखीन थोडे दिवस थांबायचं, आणखीन मोठी तेजी होऊ शकते. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आपण कसं शोधून काढणार, तर मी आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या पद्धतीनं हे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे की कसं ओळखायचं असतं की ही तेजी कधीपर्यंत चालू राहील किंवा आता रिव्हर्सल व्हायला लागलं हे कसं ओळखायचं. तर ते आजच्या या स्मार्ट टिपमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. ही स्मार्ट टिप तुम्हाला नक्कीच तुमच्या ज्ञानात चांगली भर पाडेल अशी मला खात्री आहे. मात्र या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे, ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत. तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता. त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज मंगळवारी मार्केटमध्ये कशा प्रकारे मूवमेंट झाली व उद्या बुधवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी बँक निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. काल आपण बँक निफ्टीमध्ये वरच्या बाजूला ही लेवल इम्पॉर्टंट लेवल म्हणून दिलेली होती. ही लेवल कोणती होती तर 48,075 ची. खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल म्हणून आपण ही लेवल दिलेली होती. ही लेवल कोणती होती 47,800 ची. या दोघांच्या मध्ये 250 पेक्षा जास्तचा डिफरन्स असल्यामुळे 47,940 च्या आसपास आपण एक सेंटर लाईन सुद्धा काढलेली होती. आणि तुम्ही बघू शकता आज गॅप अप ओपनिंग झालं, मात्र ह्या सेंटर लाईन जवळ झालं आणि ओपनिंग नंतर तुमच्या लक्षात येईल की लगेचच आपल्याला सेलिंग बघायला मिळालं. पहिलं टार्गेट आपल्याला म्हणजे खालची इम्पॉर्टंट लेवल ब्रेक करून आपण पहिलं टार्गेट सुद्धा आपल्याला पहिल्या अर्ध्या तासातच मिळालं. आणि त्यानंतर तुमच्या लक्षात येईल की साधारणपणे एक तासभर इथे म्हणजे ह्या लेवलला रिस्पेक्ट केल्यानंतर आपल्याला एक बाउन्स बघायला मिळाला आणि त्यानंतर पुन्हा आपण ह्या सेंटर लेवलपाशी आलो. सेंटर लेवलला जवळजवळ 2 तास आपण इथे फाईट केल्यानंतर आपल्याला ब्रेकआउट येतंय असं वाटलं. आपल्या ब्रेकआउटचा नियम काय आहे, एखादी लेवलला समजा आता ही लेवल आहे ह्याला ब्रेकआउट आलं असं कधी म्हणणार, एखादी कॅन्डल त्याच्या वर क्लोज झाली पाहिजे आणि त्याचा जो हाय आहे हा नेक्स्ट कॅन्डलनं ब्रेक केला पाहिजे तरच आपण ही लेवल ब्रेकआउट झाली असं म्हणतो. नुसतं ह्या लेवलच्या वर गेलं म्हणजे ब्रेकआउट झालं असं आपण म्हणत नाही. तसं तुम्ही इथे बघू शकता की आपल्याला ब्रेकआउटसाठी पहिली कॅन्डल तर मिळाली, मात्र ह्या कॅन्डलचा हाय काही ब्रेक झाला नाही आणि त्यामुळे नॅचरली काय झालं, बराच काळ प्रयत्न केल्यानंतर पुन्हा एकदा प्रॉफिट बुकिंग आलं. पुन्हा आपण या खालच्या इम्पॉर्टंट लेवल पाशी येऊन सपोर्ट घेतला आणि या दोघांच्या मध्ये येऊन साधारण 47,870 च्या आसपास आपल्याला क्लोजिंग झालेलं आहे. तर हे झालं बँक निफ्टीमध्ये आज कशा पद्धतीनं मूवमेंट झाली. आता आपण बघणार आहोत उद्या कशा पद्धतीनं मूवमेंट होऊ शकते, कारण उद्या बँक निफ्टीमध्ये वीकली ऑप्शन एक्सपायरी आहे. तर मी इथे काय करतो, या सर्व लेवल जे आहेत या आता काढून टाकतोय आणि आता आपण काय करूया, बँक निफ्टीचा चार्ट आहे हा थोडासा डेली टाइम फ्रेम मध्ये बघायचा प्रयत्न करूया. तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्याला मागचे 2 दिवस मार्केटमध्ये काय होतंय, थोडंसं प्रॉफिट बुकिंग येण्याच्या दृष्टीनं तयारी होताना दिसते. मात्र तुम्ही जी लेवल बघताय 47,850 870 ह्या लेवलच्या आसपास आपल्याला काय होतंय, दोन्ही दिवस सपोर्ट घेतला जातोय. पूर्वी बघा वर जाताना ही लेवलच रेजिस्टन्स म्हणून काम करत होती, खाली येताना सुद्धा मागचे 3 दिवस ह्याच्या खाली क्लोजिंग येत नाहीये. 47,850 च्या खाली आपल्याला क्लोजिंग येत नाही, म्हणजे खाली यायचं असताना आपल्या लक्षात काय येईल 47,850 च्या खाली एकदा क्लोजिंग दिलं पाहिजे तर आपण ओळखू शकतो की काय होईल, मार्केटमध्ये
मग आता थोडंसं प्रॉफिट बुकिंग येऊ शकेल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर तेजी होणार असेल तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की पुन्हा एकदा 48, कारण एकदा झालंय बघा 48,000 चा ब्रेकआउट आपण दिला, लेवल टेस्ट करायला खाली आलोय आणि आता जर वर जाणार असू तर पुन्हा 48,000 च्या वर जाऊन 48,200 च्या आसपास असणारा हा जो लाईफ टाईम हाय आहे बँक निफ्टीचा, हा ब्रेक केला की मग 48,500 49,000 ह्या दिशेनं मग बँक निफ्टीची वाटचाल होऊ शकते. म्हणजे आता तुम्हाला लक्षात आलं, दोन इम्पॉर्टंट लेवल आहेत जे आता लक्षात ठेवायचे आहेत. आपण असं समजूया, मी थोडंसं राऊंड फिगर म्हणून 47,800 सांगतोय. 47,800 च्या खाली क्लोजिंग आलं पाहिजे किंवा 48,000 च्या वर टिकून 48,200 च्या आसपास असणारा हा जो लाईफ टाईम आहे हा ब्रेक झाला पाहिजे, तरच आता आपल्याला मोठी मुवमेंट कोणत्या तरी एका दिशेनं बघायला मिळू शकते. तर आपल्याला बँक निफ्टीच्या बाबतीत ही गोष्ट लक्षात आली. आता उद्या बँक निफ्टीमध्ये कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते, उद्यासाठीचे इम्पॉर्टंट लेवल काय आहेत ते मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. त्यासाठी मी बँक निफ्टीचे इम्पॉर्टंट लेवल इथे काढलेले आहेत. तुम्ही बघू शकता वरच्या बाजूला ही जी लेवल आहे हीच लेवल आपण घेतली आहे. 48,000 ही लेवल आपल्याला वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे. खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल कोणती आहे तर आहे 47,789, म्हणजे आपल्या लक्षात येईल 47,800 ची. आता ह्याच दोन लेवल जे आहेत 48,000 आणि 47,800, ह्याच्यामध्ये आपल्याला इम्पॉर्टन्स आहे. जर फ्लॅट ओपन झालं आणि इथून खाली येत असेल, 47,800 ची लेवल ब्रेक होत असेल, तर थोडंसं प्रॉफिट बुकिंग आपल्याला येऊ शकतं. कुठपर्यंत येऊ शकतं? 47,700 पर्यंत येऊ शकतं. जास्तीत जास्त 47,600 पर्यंत येऊ शकतं. फार क्वचित, कारण तुम्ही इथे बघू शकता की 47,650 च्या आसपास आपल्याला इथे, म्हणजे 47,600 650 ही लेवल पूर्वी पण सपोर्ट घेतला जातोय. त्यामुळे आपण जास्तीत जास्त इथपर्यंतच प्रॉफिट बुकिंगची अपेक्षा ठेवू शकतो. इथे समजा थोडीसं एकदा वर गेलं आणि पुन्हा ही लेवल ब्रेक होत असेल तर मग 47,500 पर्यंत आपण खाली जाऊ शकतो. तर 3 टार्गेट थिअरीनुसार 47,500 हे आपल्यासाठी तिसरं टार्गेट. हे झालं इथे ओपन होऊन खाली येत असेल. गॅपअप ओपन झालं, 48,000 ला ओपन झालं आणि पुन्हा खाली येत असेल तर व्होलाटाईल होणार परत, ही गोष्ट लक्षात ठेवा. मात्र गॅपअप ओपन झालं आणि वर जात असून 48,000 च्या वर ब्रेकआउट मिळाला, मग काय होऊ शकतं? मग आपल्याला कोणती टार्गेट ठेवता येतील? तर आपल्याला दोन टार्गेट ठेवायचे आहेत, 48,100 आणि 48,200. कारण तुम्ही बघू शकता पूर्वी 48,200 च्या थोडंसं वर गेल्यानंतर मग प्रॉफिट बुकिंग आलं होतं. त्यामुळे आपल्याला पहिलं तिथेच टार्गेट ठेवायला लागेल. इथे 48,200 पासून थोडंसं खाली आलं आणि परत वर जात असेल तर मग आपल्याला 3 टार्गेट थिअरीनुसार 48,300 हे आपल्याला मग फायनल टार्गेट ठेवता येईल. तर हे झालं आपल्याला बँक निफ्टीमध्ये कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते हे मी सांगायचा तुम्हाला प्रयत्न केला. आता आपण पुढे जाऊया आणि निफ्टीचं ॲनालिसिस करायला सुरुवात करूया. तर त्यासाठी मी सगळ्यात पहिल्यांदा निफ्टीचा चार्ट ओपन करतोय. इथे आपण निफ्टी 50चा चार्ट ओपन केलेला आहे आणि मी तुम्हाला आता काल जे तुम्हाला विश्लेषण सांगितलेलं होतं त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल, वरच्या बाजूला आपण इम्पॉर्टंट लेवल म्हणून ही लेवल दिलेली होती जी होती 21,500 ची. आणि म्हणून मी आधीच सांगितलेलं होतं, जोपर्यंत 21,500 च्या वर टिकत नाही तोपर्यंत आपल्याला व्होलाटाईल होणार, प्रॉफिट बुकिंग पण येणार, खाली गेलं की आपल्याला तेजी पण येणार. खालच्या बाजूला इम्पॉर्टंट लेवल दिली होती 21,328 ची, त्याच्या थोडंसं वरूनच ओपन गॅपअप झालं, प्रॉफिट बुकिंग आलं, खालच्या इम्पॉर्टंट लेवल पाशी आल्यानंतर पुन्हा तेजी झाली, परत वर गेलं, परत 21,500 च्या जवळपास गेल्यावर पुन्हा थोडंसं प्रॉफिट बुकिंग आलं. अशा पद्धतीने आपल्याला आज व्होलाटाईल सकाळच्या सत्रामध्ये प्रॉफिट बुकिंग किंवा थोडीशी मंदी म्हणूया आणि नंतरच्या सत्रामध्ये आपल्याला पुन्हा तेजी, पुन्हा थोडंसं प्रॉफिट बुकिंग, अशा पद्धतीनं व्होलाटाईल निफ्टीमध्ये आपल्याला झालेलं बघायला मिळालं. हे झालं आज कशा पद्धतीनं निफ्टीमध्ये मुवमेंट आली. आता आपण बघणार आहोत की उद्या कशा प्रकारे ह्याच्यामध्ये मुवमेंट येऊ शकते. तर त्याच्यासाठी मी काय करतोय, निफ्टीचा चार्ट तुम्हाला इथे मी घेतलेला आहे आणि उद्यासाठीचे इम्पॉर्टंट लेवल काढलेले आहेत. वरच्या बाजूला आपण इथे बघू शकतो की 21,500 ही आपल्यासाठी वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे. खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल 21,425 ची आहे. काय होईल?
फ्लॅट ओपन झालं आणि 21,425 ची लेवल खालच्या दिशेनं ब्रेक झाली तर मग आपल्याला 21,375, 21,325 आणि 21,275 अशी 3 टार्गेट खालच्या बाजूला बघायला मिळू शकतात. जर वरच्या बाजूला ओपन झालं आणि खाली येत असेल तर मग व्होलाटाईल होण्याची शक्यता आहे. ही पण गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. गॅप अप ओपन झालं आणि 21,500च्या वर टिकत असेल, कारण आता उद्या बँक निफ्टीची एक्सपायरी झाल्यानंतर परवा निफ्टीची एक्सपायरी आहे. जर आपल्याला हा ब्रेकआउट उद्याच मिळाला, 21,500च्या वर टिकलं, तर मग काय होऊ शकतं, 21,550, 21,600, 21,650 अशी तिन्ही टार्गेट मग आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतात. हे झालं निफ्टीचं अनालिसिस. आता आपण काय करूया, थोडंसं पुढे जाऊया आणि उरलेले जे 2 इंडेक्स आहेत, या 2 इंडेक्समध्ये मी तुम्हाला त्याच्या इम्पॉर्टंट लेवल्स दाखवतो, म्हणजे तुम्हाला तुमच्या विश्लेषणासाठी त्याचा उपयोग करता येईल. तर इथे मी तुम्हाला ह्या फिन निफ्टी या इंडेक्सचं इम्पॉर्टंट लेवल दाखवतोय. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. फिन निफ्टीमध्ये आपल्याला कशा पद्धतीनं उद्यासाठीच्या इम्पॉर्टंट लेवल असतील आणि टार्गेट लेवल असतील हे तुम्हाला इथे दिसतंय. आता आपण पुढे जाऊया आणि उरलेला जो इंडेक्स आहे निफ्टी मिड कॅप सिलेक्ट, आज निफ्टी मिड कॅप सिलेक्टमध्ये आपण बरोबर जिथे खालच्या बाजूचं तिसरं टार्गेट दिलं होतं, बरोबर तिसऱ्या टार्गेटला टच करून तुम्ही जर ते काढलं असेल तर तुम्हाला लक्षात येईल बरोबर तिथनंच आपल्याला रिकव्हरी बघायला मिळाली. म्हणजे खूप चांगलं ओपनिंगमध्ये सेलिंग बघायला मिळालं. बरोबर तिसऱ्या टार्गेटला टच करून मग आपल्याला रिकव्हरी बघायला मिळाली. तर तुम्ही जर आज निफ्टी मिड कॅप सिलेक्ट या इंडेक्समध्ये कालच्या ह्याच्यानुसार बघितलं असेल तर तुम्हाला अतिशय चांगला रिझल्ट या आपल्या लेवलचा मिळाला असेल. आता उद्यासाठी या इम्पॉर्टंट लेवल आहेत आणि टार्गेट लेवल आहेत. तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता. तर हे झालं इंडेक्सचं अनालिसिस. आता आपण आपल्या व्हिडिओमध्ये थोडंसं पुढे जाऊया आणि मी तुम्हाला मगाशी ज्या पद्धतीनं सांगितलंय की आपल्याला एक स्मार्ट टिप बघायची. आपल्याला ओळखायचं आहे कसं की आपल्याला मार्केटमध्ये आता आणखीन तेजी होणार आहे का, प्रॉफिट बुकिंग येणार आहे का, पोर्टफोलिओमध्ये मी प्रॉफिट बुकिंग करायचं का, किंवा माझ्या एखाद्या स्टॉकमध्ये मी प्रॉफिट बुकिंग करायचं की नाही, हे मला कसं कळणार. तर तेच मी आता तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवर घेऊन जातोय आणि चार्टवर आल्यानंतर मी आता काय करतोय, निफ्टीचा चार्ट ओपन करतो. मी तुम्हाला सॅम्पल म्हणून निफ्टीमध्ये दाखवतो की निफ्टीमध्ये आपल्याला कसं ओळखायचं आहे की आता झाली ही तेजी भरपूर झाली का, की ह्याच्यामध्ये आणखीन तेजी होणार आहे. प्रॉफिट बुकिंग येणार असेल तर कोणत्या लेवलच्या खाली गेल्यानंतर ओळखणार की आपण प्रॉफिट बुकिंग येणार. तर त्याच्यासाठी मी निफ्टीचा चार्ट ओपन केलाय. आता हे बघायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, डेली किंवा वीकली टाइम फ्रेम मध्ये बघावं लागेल. आपल्याला शॉर्ट टर्म मध्ये सगळ्यात आधी कळलं पाहिजे तर आपण डेली टाइम फ्रेम ठेवूया आणि डेली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला काय करायचं आहे, एक इंडिकेटरचा वापर करायचा आहे आणि त्या इंडिकेटरचं नाव आहे RSI, रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स. तुम्हाला RSI म्हणजे काय आणि त्या इंडेक्स विषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला आता आपल्याला आपण जे एक फ्री कोर्स तुम्हाला उपलब्ध करून दिला आहे आपल्या चॅनलवर टेक्निकल अनालिसिसचा, त्याच्यामध्ये आपण अनेक इंडिकेटरची माहिती दिलेली आहे. तर त्यामध्ये RSI नावाचा एक इंडिकेटर आहे. तुम्ही त्याचा व्हिडिओ बघू शकता. तुम्हाला पाहिजे असेल तर आत्ता उजव्या बाजूला वर कोपऱ्यात आय बटनमध्ये RSI इंडिकेटर विषयीचा व्हिडिओ दिसत असेल. तिथे जर तो नाही दिसला तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याचं लिंक तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे. तर थोडक्यात आता सांगतो कसं ओळखायचं आता निफ्टीमध्ये तेजी कधीपर्यंत राहील, मंदी कधी होऊ शकते, प्रॉफिट बुकिंग कधी येऊ शकतं. तर ते आपल्याला इथे ओळखायचं आहे RSI हा इंडिकेटर लावल्यानंतर. RSI इंडिकेटरमध्ये मी तुम्हाला सध्या कोणतं सेटिंग ठेवलेलं दिसतंय, वरच्या बाजूला 70चं आणि खालच्या बाजूला 30चं. आता ज्या वेळेला 70च्या वर RSI ची व्हॅल्यू जाईल त्यावेळेला हा ओव्हरबॉट होतो आणि त्यानंतर काय होऊ शकतं, मार्केटमध्ये कधीही प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं. पण कधी येतं तर तुम्ही लक्षात घ्या की ज्या वेळेला आता कुठे चाललंय बघा, हा 80च्या आसपास आहे, 80च्याही वर जातो, कधी खाली येतोय आणि ओव्हरबॉट मध्येच आहे, कायम 70च्या वर आहे. ओके, प्रॉफिट बुकिंग कधी येईल, जर मार्केटमध्ये एकदा खालच्या दिशेनं यायला लागलं, नुसतं आपल्याला किंमत खाली येऊन उपयोग नाही, स्ट्रेंथ सुद्धा कमी झाली पाहिजे आणि ज्या क्षणी समजा काही दिवसानंतर असं जाऊन आपल्याला खाली आलं 70च्या ज्या वेळेला खाली येईल त्यावेळेला प्रॉफिट बुकिंग येण्याची शक्यता वाढणार आहे. तुम्हाला हे कसं ओळखायचं आता, तर त्यासाठी तुम्हाला डेली टाइम फ्रेमवर जायचं आहे आणि चेक करत राहायचं आहे रोजच्या रोज मार्केट क्लोज झाल्यानंतर किंवा मार्केट चालू असताना की 70च्या खाली तर क्लोजिंग येत नाहीये. RSIचं क्लोजिंग ज्या वेळेला 70च्या खाली येईल तिथे तुम्हाला सावध व्हावं लागणार आहे. याचं कारण
तुम्ही आता पूर्वी बघू शकता, पूर्वी असं कधी झालंय, खालच्या बाजूला बघा, ज्या वेळेला 30च्या खाली जाईल त्यावेळेला आपल्याला काय होतं, मंदी आता भरपूर झालेली असते आणि ज्या वेळेला पुन्हा 30च्या वर यायला लागतं त्यावेळेला आपल्याला काय करायचं. आता हे मी तुम्हाला चार्टवर पण दाखवतो. आपण बघूया की 30च्या खाली गेलेलं असताना हे बघा इथे म्हणजे आपल्या लक्षात येईल 26 ऑक्टोबरला 30च्या खाली गेलेलं होतं, तेव्हा किती झालं होतं, 26.74. कुठे बघायचं असतं, RSI ची जी हे आहे किंमत ती इथे बघायची असते. इथे दिसते बघा, मी आता चौकोन केलाय तिथे तुम्हाला RSI ची किंमत दिसणार. तिथे आपल्याला जेव्हा मी इथे आणतोय इथे त्यावेळेला तुम्हाला RSI त्याच्या पुढे दिसते, थोडंसं मी चुकून इकडेच्या बाजूला केलंय. RSI ची किंमत दिसते आपल्याला 26.74 आहे, बरोबर. आता तिथून दुसऱ्या दिवशी बघा काय झालं, दुसऱ्या दिवशी 34-35च्या आसपास आली. म्हणजे इथे आपल्याला लक्षात येणार की मार्केटमध्ये आता मंदी पूर्ण झाली आहे आणि तेजी सुरू झाली आणि तिथून तुम्ही बघू शकता RSI सुद्धा वर 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 जाताना आणि त्याचबरोबर किंमत सुद्धा वर वर जाताना आपल्याला बघायला मिळाली. म्हणजे RSI ची किंमत जेव्हा 30च्या खालून 30च्या वर येते तिथे तेजी करायची असते, लॉंग टर्म साठी सांगतोय. आणि जिथे RSI ची किंमत 70च्या वर जात असते आणि जिथून खाली यायला लागते इथे आपल्याला मंदी करायची असते, इथून आपल्याला प्रॉफिट बुकिंग करायचं असतं खाली येत असताना. तर ही गोष्ट आपल्याला स्मार्ट टिप म्हणून दाखवतोय. तुम्ही आणखीन सुद्धा मागे जाऊन चेक करू शकता. आणखीन मी एकच उदाहरण दाखवतो. हे बघा, इथे टॉपला असताना RSI ची किंमत 75च्या आसपास होती, इथे आल्यानंतर ती 72 आली आणि ज्या दिवशी गॅप डाऊन ओपनिंग झालं इथे, सॉरी, ज्या दिवशी इथे गॅप डाऊन ओपनिंग झालं ह्या दिवशी तुम्ही बघू शकता आपल्याला RSI न काय केलं, खालच्या बाजूला क्लोजिंग दिलं. तुम्ही इथे बघितलं तर लक्षात येईल RSI ची व्हॅल्यू एकदम 58 झाली. ह्या दिवशी गॅप डाऊन ओपनिंग नंतर आपल्याला प्रॉफिट बुकिंग करायचं आहे, कारण RSI ची व्हॅल्यू आता 70च्या खाली आली आहे. तुम्ही मागे जाऊन अनेक वेळा चेक करू शकता. इथे सुद्धा बघा, इथे काय झालं होतं, RSI ची व्हॅल्यू 80 झाली होती, इथे काय झाली, RSI ची व्हॅल्यू 67 झाली. आपल्याला कळलं आता प्रॉफिट बुकिंग येणार. त्यानंतर तुम्ही चेक करू शकता की मार्केटमध्ये त्यानंतर सेलिंग आलं. ओके, इथे सुद्धा बघू शकता सेलिंग आलं, थोडंसं बाईंग झालं, परत सेलिंग झालं. कधीपर्यंत झालं, जोपर्यंत ते 30ला टच नाही झालं आणि तिथून पुन्हा तेजी झाली. तुम्ही बघू शकता. आता मी हे तुम्हाला 4-5 उदाहरणं सांगितली, तुम्ही आणखीन उदाहरणं सुद्धा चेक करू शकता. त्यामुळे आता जोपर्यंत RSI ची व्हॅल्यू आपल्याला 70च्या वर आहे तोपर्यंत आपल्याला मार्केटमध्ये आणखीन तेजी होण्याची शक्यता राहते. 70च्या खाली आलं आणि 70च्या खाली टिकलं की मग काय होऊ शकतं, मग सावध व्हायला पाहिजे. आता हेच तुम्ही काय करू शकता, विकली टाइम फ्रेम मध्ये सुद्धा बघू शकता. मी थोडक्यात तुम्हाला दाखवतो, नाहीतर व्हिडिओ खूप मोठा होईल. तर इथे विकली टाइम फ्रेम मध्ये तुमच्या लक्षात येईल की आता आपण अगदी कम्फर्टेबल आहोत, बरोबर. ज्या वेळेला विकली टाइम फ्रेम मध्ये सुद्धा 70च्या खाली टिकायला लागेल त्यावेळेला आपल्याला सावध व्हायचं आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवूया. तर ही होती आजची स्मार्ट टिप. RSI च्या सहाय्यानं आपण कुठनं प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं किंवा कुठनं तेजी होऊ शकते हे कसं ओळखायचं असतं हे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. हेच तुम्ही काय करू शकता, तुम्ही इतर स्टॉक मध्ये सुद्धा, बँक निफ्टी मध्ये सुद्धा वापरून बघू शकता. तर त्यामुळे आता तुमच्या मनावरचं प्रेशर दूर झालं असेल की जोपर्यंत RSI 70च्या खाली येत नाही डेली किंवा विकली टाइम फ्रेम मध्ये तोपर्यंत मार्केट व्होलाटाईल होईल किंवा तेजी होईल. मार्केटमध्ये खूप मोठं प्रॉफिट बुकिंग येणार नाही. छोटं मोठं प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं, मात्र खूप मोठं प्रॉफिट बुकिंग येण्यासाठी 70च्या खाली RSI आलं पाहिजे. तर माझ्या मते या स्मार्ट टिपचा तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये नक्कीच चांगला उपयोग होईल. आता आपण पुढे जाऊया आणि स्टॉकचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. त्यासाठी मी पुन्हा एकदा तुम्हाला चार्टवर घेऊन येतोय आणि सगळ्यात पहिल्यांदा आपण टाइम फ्रेम जी आहे ही डेली टाइम फ्रेम सेट करूया. ओके, त्यानंतर मी तुमच्यासाठी काही स्टॉक काढलेले आहेत, ते स्टॉक मी तुम्हाला दाखवायला सुरुवात करतो. त्या स्टॉकला एकत्र केलंय. सगळ्यात पहिला जो स्टॉक आहे हा आहे कोल इंडियाचा स्टॉक. कोल इंडियामध्ये खूप चांगली तेजी होती आहे आणि मार्केटमध्ये चांगल्या बातम्या सुद्धा कोल इंडिया विषयी येत आहेत. बातम्या तुम्हाला बघायच्या असतील तर तुम्हाला या इथे क्लिक करून बातम्या इथनं सुद्धा बघू शकता. तर आता काय झालं होतं, इथे प्रॉफिट बुकिंग आलं, एक तेजी झाली, परत प्रॉफिट बुकिंग आलं आणि डब्ल्यू पॅटर्न बनवून आपल्याला डब्ल्यू पॅटर्नचा आता ब्रेकआउट बघायला मिळालेला आहे. काय होईल, आणखीन थोडंसं वर जाईल,
पाहिजे तर एकदा लेवल टेस्ट करायला खाली येईल आणि पुन्हा वर जाऊ शकतं. तर आता ह्याच्यामध्ये जोपर्यंत 360च्या वर आहे तोपर्यंत ह्याच्यामध्ये 380 पर्यंत जाण्याची कोल इंडियामध्ये आपल्याला शक्यता वाटते. डब्ल्यू पॅटर्नचा ब्रेकआउट आपण दिलेला आहे. ब्रेकआउट टिकणार कधी? ह्या हाय जेव्हा ब्रेक होईल त्यानंतरच ब्रेकआउट कन्फर्म आपल्याला होऊ शकतो. जर हा हाय ब्रेक झालाच नाही तर एकदा लेवल टेस्ट करायला आपण खाली येऊन मग वर जाऊ शकतो. हा झाला पहिला स्टॉक. दुसरा स्टॉक आहे कोलगेट पॉमोलिव्ह. कोलगेट पॉमोलिव्ह मध्ये सुद्धा आपल्याला आता लक्षात येईल की मागे सुद्धा बघा एक तेजी झाली, खाली आलं, एन पॅटर्न बनून वर गेलं. आता सुद्धा काय होतंय, तेजी झाली आहे, खाली आलंय, परत एन पॅटर्न बनवत आलंय. त्यामुळे आता ही जी 2450 ची लेवल आहे, 2450च्या वर जर टिकला तर ह्याच्यामध्ये आणखीन हे होऊ शकतं आणि 2500च्या दिशेनं कोलगेट पॉमोलिव्ह हा स्टॉक जाताना आपल्याला बघायला मिळू शकतो. हा झाला दुसरा स्टॉक. तिसरा स्टॉक आपण बघूया, तो आहे हेवल्स. हेवल्स मध्ये सुद्धा आता एन शेपचं ब्रेकआउट आलेलं आहे. तुम्ही बघू शकता की इथून तेजी झाली, प्रॉफिट बुकिंग आलं आणि आपण आता वर चाललोय आणि इथे जात असताना हा एन शेपचं ब्रेकआउट आलंय. त्याचबरोबर वर 1380 ची आपल्याला एक लेवल सुद्धा रेजिस्टन्स लेवल दिसतीये. जर आता इथून वर टिकत असेल, आजचा हाय जर उद्या किंवा येणाऱ्या काळामध्ये ब्रेक झाला तर आपल्याला वर जात असताना अतिशय चांगली टार्गेट्स बघायला मिळू शकतात. अगदी 1420 रुपयापर्यंत, म्हणजे साधारणपणे पूर्वी जिथे हाय बनलेला आहे ही लेवल जी आहे इथपर्यंत आपल्याला टार्गेट बघायला मिळू शकतं. तर हा झाला हेवल्स, ज्याच्यामध्ये आपल्याला एन शेपचं ब्रेकआउट येताना दिसतंय. शेवटचा स्टॉक आहे तो आहे गोदरेज कन्झ्युमर्स प्रायव्हेट लिमिटेड. गोदरेज कन्झ्युमर्स प्रायव्हेट लिमिटेड मध्ये आपल्याला एक रेजिस्टन्स झोन होता. हा रेजिस्टन्स झोन आहे ज्याच्यामध्ये वरची बाजू आपण इथे बघू शकतो ही आहे जी 1050च्या आसपास आहे आणि खालची बाजू ही आहे 1030च्या आसपास, 1027च्या आसपास आहे. तर ह्या दोघांमध्ये मागचे अनेक दिवस अडकला होता. खाली एकदा ब्रेकडाऊन करायचा प्रयत्न झाला, वर एकदा गेला, अशा पद्धतीनं खूप व्होलाटाईल झालंय आणि आता 1050च्या आसपास आपल्याला क्लोजिंग आलेलं दिसतंय. 1047च्या वर टिकत असेल किंवा हा हाय जर ब्रेक करून ह्याच्यावर ब्रेकआउट येत असेल तर हा स्टॉक येणाऱ्या काळामध्ये 1080 रुपयापर्यंत सुद्धा जाताना आपल्याला बघायला मिळू शकतो. तर हे झाले 4 स्टॉक आणि त्यांचं विश्लेषण. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तिन्ही सेगमेंट तुम्हाला जर आवडले असतील तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे ह्या गोष्टी करायला अजिबात विसरू नका. त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा, म्हणजे इथून पुढे मी अपलोड केल्या ते व्हिडिओ तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.